सर्वांच्या जेवणामधील अविभाज्य घटक म्हणजे तांदूळ. याच तांदळाकडे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोर्चा वळवलाय. कारण ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्यानं टॅरिफचे संकेत दिलेत. त्यामध्ये भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांचा समावेश आहे. त्याला कारण ठरली आहे अमेरिकेतील शेतकऱ्यांची तक्रार. स्वस्त दरातील परदेशी वस्तूंमुळे अमेरिकन उत्पादनांना नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी यावेळेला उपस्थित केली. त्यानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. टॅरिफमुळे धक्का पोहोचलेल्या अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी $12 बिलियन पॅकेजची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. व्हाईट हाऊस इथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत आणि कॅनडा संदर्भातले संकेत दिले. बाजारपेठेमध्ये कमी किमतीनं तांदूळ येत असल्यानं त्याचा अमेरिकन बाजारपेठेवर परिणाम होत असल्याचं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अगदी काही देश अमेरिकेच्या बाजारामध्ये कमी दरानं तांदूळ टाकत असल्याचा आरोप झाल्यानं त्याची पडताळणी ट्रम्प करणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे. त्यांनी त्यानंतर थेट कमी किमतीमध्ये माल विकणारे देश विश्वासघात करत असल्याचा आरोप करत टॅरिफ लावणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान भारताला आपल्या देशात तांदूळ विक्री करण्याची परवानगी आहे का असं ट्रम्प यांनी सहकारी मंत्र्यांना विचारलं. त्यावर नाही असं म्हणत आपण अजून त्यांच्याशी व्यापारावरती चर्चा करत असल्याचं उत्तर मिळालंय. खरं तर हा संपूर्ण प्रकार अशा वेळी उघडकीस आलेला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका दोघेही त्यांच्या आर्थिक संबंधांना स्थिर करण्यासाठी व्यापारी करारावर भर देत आहेत. ट्रम्प यांनी याआधी भारतीय वस्तूंवर 50% इतका टॅरिफ लावलेला होता. तर याआधीच रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारतावरती अतिरिक्त टॅरिफ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलाय हे मात्र निश्चित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.